अहमदनगरमध्ये भाजपत नाराजीचा भडका उडालेला आहे। नाराज पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत। 100 कार्यकर्ते त्याचबरोबर पदाधिकारी थोड्याच वेळामध्ये सामूहिक राजीनामा देणार अशी माहिती समोर येते। स्थानिक पातळीवरील राजकारण राजीनामा मागील कारण असल्याची माहिती सुद्धा समोर येते। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्राद्वारे आपली नाराजी या कार्यकर्त्यांनी कळवलेली आहे। थोड्याच वेळामध्ये भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर सामूहिक राजीनामे देण्याचा समर्थकांनी इशारा दिलेला आहे। ओम देशमुख आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, नेमका काय हा सगळा प्रकार आहे, कशातून आलेली ही नाराजी आहे? गुरु, आपण पाहिलं असेल की अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपच्या स्थानिक पातळीवरती जे नेते आणि कार्यकर्ते त्यामध्ये नाराजी होती। सुजय विखे असतील किंवा राधाकृष्ण विखे असतील यांच्या विरोधामध्ये कुठेतरी एक नाराजीची लाट पाहायला मिळत होती। या सगळ्या अनुषंगानं सुजय विखे यांना पुन्हा एकदा लोकसभेचं तिकीट दिल्यानंतर स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। या अनुषंगानं अहमदनगर दक्षिण मधले या सगळ्या मतदारसंघातील जे शेवगावचे जे काही कार्यकर्ते त्यांनी आता नाराजीचा आपला जो नाराजी होती ती आता राजीनाम्याच्या माध्यमातून व्यक्त करायला सुरुवात केली आहे। भाजपच्या प्रदेश मुख्यालयासमोर मुंबईमध्ये थोड्याच वेळात भाजपचे हे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते साधारणपणे 11 वाजेच्या सुमारास सामूहिक राजीनामे देणार आहेत आणि आपली जे काही म्हणणं आहे, आपली जी नाराजी आहे ती मांडणार आहेत। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना यापैकी काही मंडळींनी पत्र लिहून आपली नेमकी नाराजी काय आहे, आपली खतखत काय आहे, पक्षात कशा प्रकारे आपल्याला अडचणी निर्माण होत आहेत हे सांगितलंय। त्यामुळे आता अहमदनगर दक्षिणचा जो वाद स्थानिक पातळीवरती आला होता तो आता थेट राज्य पातळीवरती आलाय। याकडे भाजपचं नेतृत्व कशा प्रकारे लक्ष देतं आणि हा वाद शमवण्यासाठी नेमके काय प्रयत्न होतात हे पाहणं महत्वाचं आहे। कारण एका बाजूला सुजय विखेंसमोर निलेश लंके यांचं आव्हान असताना दुसऱ्या बाजूला पक्षांतर्गत कार्यकर्त्यांची ही नाराजी निश्चितच त्यांना परवडणारी नाहीये। त्यामुळे या सगळ्या बरोबर, त्यामुळे आता ओम ही नाराजी दूर करण्याचे प्रयत्न भाजपकडनं कसे होतात हे बघायचं। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।